जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हकाकुडा शहरातील 2 पंपांवरील पेट्रोल संपलं। रात्रीपासून पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाच्या पाट्या। संध्याकाळपर्यंत पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता। नागपूरमध्ये गॅस टंचाईचा औषधांच्या उत्पादनावर मोठा परिणाम। आर्को लाईफ सायन्स कंपनीला फटका। एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने औषध निर्मिती ठप्प। हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेतील 3 गॅस सिलेंडर चोरीला। कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर इथली घटना। आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। रत्नागिरीत ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर लावले बोर्ड। घरगुती गॅस सिलेंडर साठा मुबलक। 2 सिलेंडर मधील अंतर 25 दिवसांचं राहील। बोर्ड लावत ग्राहकांना सूचना। यवतमाळच्या महागाव तालुक्यात हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर। भरारी पथकाकडून कारवाई करत 13 घरगुती सिलेंडर जप्त। काल 33 तर आज 13 सिलेंडर जप्त। गोंदियात घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी 85 सिलेंडर्स जप्त। कारवाईत विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडरही जप्त। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्याने घरगुती सिलेंडरचा काळा बाजार। जळगावच्या पाचोऱ्यात गॅस दर वाढ आणि सिलेंडरच्या काळा बाजाराविरोधात काँग्रेसचं आंदोलन। प्रशासनानं दोषींवर कठोर कारवाई करावी। काँग्रेसचं तहसीलदारांना निवेदन। आखाती युद्धाची झळ। माढ्यातही युद्धामुळे रमजानच्या तोंडावर। माढ्यातील ड्रायफ्रुट्सच्या दरात मोठी वाढ। बदाम काजूमध्ये 50 ते 100 रुपये तर पिस्ता चारोळीमध्ये 300 ते 400 रुपयांची वाढ। मुस्लिम बांधवांना मोठा आर्थिक फटका। लोणावळ्यातील प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या उत्पादनावरही गॅस तुटवड्याचा परिणाम। गॅसच्या तुटवड्यामुळे उत्पादनात 75% घट। गॅसच्या तुटवड्यामुळे फक्त एकाच भट्टीवर काम करावं लागत असल्याने उत्पादनात घट। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठा बंद। शिवभोजन केंद्र चालकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ। काही शिवभोजन केंद्र बंद। नंदुरबारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प। लग्न समारंभांवर मोठा परिणाम। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत। परभणीतील एलपीजी गॅस पंपावर रिक्षा चालकांची लूट होत असल्याचा आरोप। रिक्षा संघटनांनी एकत्र येत बंदची हाक। 57 रुपये प्रति लिटरचा गॅस 8 दिवसात 42 रुपयांनी वाढल्यानं रिक्षा चालक आक्रमक। गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळला फटका। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं 8 दिवसांपासून चुलीवर बनवली जाते मिसळ। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पाऊस। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। नुकसानाची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगलीत मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। काढलेला शाळू भुईसपाट झाल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण। लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। निलंगा, औसा, रेणापूरसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा, गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान। सांगली जिल्ह्यात गारपिटीमुळे हळद पिकाचं अतोनात नुकसान। जवळपास 25 क्विंटल हळद कुजली। आधीच आखाती देशातील युद्धामुळे हळद निर्यातीवर झाला होता मोठा परिणाम। शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी। शेतकरी चिंतेत। मागच्या 2 दिवसापासून उन्हाचा जाणवत होता तडाखा। पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। कापूरहोळ, किकवी, हरिश्चंद्री या भागात वाऱ्यासह गारांचा पाऊस। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची उडाली तारंबळ। शेतातील पिकांचं नुकसान होण्याची भीती। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा। नाशिक जिल्ह्यातील वातावरणात बदल। लासलगाव, निफाड, येवला, चांदवडसह जिल्हाभरात ढगाळ वातावरण। अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची भीती। धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठ्या प्रमाणात फटका। गारपिटीमुळे कलिंगडाच्या शेतीला फटका। सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील बाजारपेठेत आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याची पेटी 9,000वर। केरळच्या आंब्याला प्रति डझन 1800चा दर। गुढीपाडव्यालाही आमरस नसण्याची चिन्ह। बीडच्या माजलगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोरच आंदोलन। माजलगावमधील 3 कारखान्यांकडे बिलं थकल्यानं शेतकरी आक्रमक। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम इथल्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर गैरहजर। रुग्णांवर सकाळपासूनच ताटकळत बसण्याची वेळ। संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। वाशिममधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था। शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचं रस्त्याच्या दुरवस्थेवरून आंदोलन। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी।
साताऱ्यातील वाढेफाटा ते लोणंद रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदल्यानं वाहतुकीची समस्या. रस्त्याच्या कामासाठी 459 कोटींचा निधी उपलब्ध. रस्त्याचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. साताऱ्यात 10वीचे पेपर 6वीच्या विद्यार्थिनीनं तपासल्याची तक्रार तथ्यहीन. विद्यार्थिनीनं पेपर तपासणीसाठी नव्हे तर कोऱ्या पानांवर रेषा मारण्यासाठी दिल्याचं उघड. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी परीक्षकाचं मानधन जप्त. अत्याचार प्रकरणात अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टनला अटक. नाशिक गुन्हे शाखेची कारवाई. तपासादरम्यान पोलिसांकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त. न्यायालयाकडून अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. गुहागरच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई. रत्नागिरीतील एकाला 5 लाखांचा तर गोव्यातील नौका मालकाला 3,27,000चा दंड. मासेमारीसाठी एलईडी लाईटचा वापर केल्यानं कारवाई. जालना शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणारे 4 सराईत आरोपी जेरबंद. रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. 92,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. इगतपुरीच्या त्रिंगलवाडी शिवारात बेकायदा गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा. आरोपींनी मात्र पळ काढला. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल. लोणावळ्यात सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून कारवाई करत 4 आरोपींना अटक. 1 कोटीहून अधिकची फसवणूक केल्याची आरोपींची कबुली. धुळ्यातील शिरपूरमध्ये वृद्ध आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला प्रशासनाचा दणका. मुलानं बळकावलेलं घर आईवडिलांच्या ताब्यात देण्याचा प्रशासनाचा निर्णय. इंदोर पुणे महामार्गावर 24 मार्चपासून दिवसा अवजड वाहतूक बंद. अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्यानं प्रशासनाचा निर्णय. अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतुकीलाच प्रवेश. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरातील देवीची मूळ मूर्ती 4 दिवसांनंतर दर्शनासाठी खुली. मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता आणि डागडुजी. राज्यात बुलढाणा डाक विभागाकडून उल्लेखनीय कामगिरी. 2025-26 आर्थिक वर्षात खात्यांच्या वाढीचं 100% उद्दिष्ट पूर्ण. महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात बुलढाणा जिल्हा प्रथम. नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर सरस प्रदर्शनाचं आयोजन. अवघ्या 7 दिवसात 4.5 कोटी रुपयांची उलाढाल. सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उमेद. सोलापुरात गुढीपाडव्यानिमित्तानं साखरगाठी विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल. साखरगाठीच्या दरात यंदा 2 ते 3% वाढ. साखरेच्या गाठीचा दर 120 ते 160 रुपये प्रति किलोवर. लासलगाव ग्रामपंचायत हद्दीतील आठवडी बाजाराला आता नागरिक आणि डॉक्टरांकडून तीव्र विरोध. परिसरात हॉस्पिटल मेडिकल असल्यानं आठवडी बाजार भरवू नये. नागरिक आणि वैद्यकीय व्यावसायिकांची मागणी. नागपूरमध्ये डॉक्टरांनी सलग 100 मिनिटं सीपीआर दिल्यानं 11 वर्षीय मुलाचा वाचला जीव. मिरवणुकीतील वाहनावरील जनरेटर सेट अंगावर पडल्यानं मुलाला झाली होती गंभीर दुखापत. सोलापुरात उन्हाचा पारा 40 अंशांच्या पार गेल्यानं नागरिकांचे हाल. उन्हाचा चटका वाढल्यानं पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्याही घटली. स्थानिक व्यवसायावरच परिणाम. सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी. दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार. शहरातील पाणी प्रश्नावरून काँग्रेस नगरसेवक आक्रमक. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ. नगरसेवक एकमेकांना भिडले. पहिलीच सभा तब्बल अर्धा तास उशिरानं सुरू झाल्यानं काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक. सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक. सभेत मोकळ्या घागरी आणत काँग्रेस नगरसेविकांचं लक्षवेधी आंदोलन. जनतेला पाणी देण्याची घोषणाबाजी. नाशिकमधील पाणी प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. महापालिकेच्या सभेत झळकावले पोस्टर. द्वारका परिसराला कुणी पाणी देतं का पाणी असा पोस्टरवर आक्षेप. धाराशिवमध्ये माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांना धक्का. पुतणे धनंजय सावंत यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश.